विजय नाहटा फाउंडेशन के माध्यम से नागरिकों के लिए विभिन्न प्रकार के सामाजिक कार्यक्रम निरंतर रूप से जारी है। शिवसेना उपनेता व सिया के अध्यक्ष विजय नाहटा नागरिकों के बीच पहुंचकर उनकी समस्या का निदान कर रहे हैं। इसी को देखते हुए सानपाड़ा पाम बीच के क्षेत्रों में सीनियर सिटीजन के लिए छतरी वितरण किया गया। इस मौके पर बड़ी संख्या में लोगों ने इस कार्यक्रम का लाभ लिया। साथ ही छात्र छात्राओं को विजय नाहटा ने सम्मानित कर उनका मनोबल बढ़ाया है। सानपाड़ा पाम बीच या भागातल्या लोकांना छत्री वाटप आणि या भागातल्या मुलांना वह्याचं वाटप करण्याचा कार्यक्रम आमचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय कपूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि त्याला शेकडो सीनियर सिटीजन आणि शेकडो मुलं आपण पाहिलं की उपस्थित आहेत। या लोकांना सर्व वस्तूंचं वाटप आता या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या शहरामध्ये अनेक कार्यक्रम जे चालू आहे छत्री वाटपाचे आणि वह्या वाटपाचे त्याचीच कडी म्हणून आज या ठिकाणी कपूर साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता। शिवसेना आणि विजय नाहटा फाउंडेशनच्या माध्यमातून या शहरामधल्या हजारो सीनियर सिटीजनना आपण अशा प्रकारे छत्र्यांचं वाटप केलं आहे आणि 1 लाख वह्या जी गरजू मुलं आहेत त्यांना आपण त्याचं वाटप केलेलं आहे। अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। या सगळ्या कार्यक्रमासाठी या भागातले सगळे आमचे उपजिल्हा प्रमुख सावंत असतील, मिलिंद सूर्यराव असतील, विजय माने असतील, कपूर साहेब असतील, अविनाश सगळीच मंडळी उपस्थित होती आणि खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलं होतं। 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन। या स्वातंत्र्य दिनाच्या या नव्या मुंबईतल्या सगळ्या नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। नवी मुंबईतले आपण सगळे नागरिक अतिशय भाग्यवान आहात। अतिशय प्रगत अशा प्रकारचे शहर आहे। आपण पाहिलं नुकतंच अटल सेतू बाजूला सुरू झालेला आहे। पुढच्या वर्षी या ठिकाणी एअरपोर्ट तयार झालेला असेल, मेट्रो असेल, मोनो असेल, सर्व प्रकारच्या सोयीसुविधा या शहरामध्ये आहेत। अनेक मोठी हॉस्पिटल्स आहेत। महापालिकेच्या सगळ्या आरोग्याच्या आणि एज्युकेशनच्या सुविधा आहेत। अनेक एज्युकेशन इन्स्टिट्यूट या शहरामध्ये आहे। अतिशय प्लॅन्ड अशा प्रकारचे हे शहर आहे। तुम्ही भाग्यवान आहात या ठिकाणी राहतात। येणारं वर्ष आणखी प्रगतीचं, आणखी शांततेचं तुम्हाला जाईल अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो। वीडियो जर्नलिस्ट मुसाइद साथ पंकज बनवासी की रिपोर्ट, आवाज़ टुडे, नवी मुंबई।